मंडळी, आता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक अगदी जवळ आलेली आहे. किंबहुना तो क्षण जितका जवळ येत आहे त्यानुसार आता साधी सरळ महापालिकेची निवडणूक राहिलेलीच नाही, तर ती आता शक्ती प्रदर्शन, घराणेशाही, गटबाजी, महायुतीतील दडलेलं गणित आणि भाजपच्या इन हाऊस शिस्तीची मोठी परीक्षा ठरणार आहे असं आपल्याला राजकीय वातावरणावरून जाणवतंच. पण या सगळ्या गदारोळाला खरी ठिणगी पडली ती म्हणजे एका अनपेक्षित नावामुळे. केंद्रीय मंत्री आणि गुजरात भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील आणि त्यांची मुलगी धर्मिष्ठा चव्हाण एका महानगरपालिकेच्या उमेदवारीसाठी त्यांचं नाव पुढे येतं आणि अचानक संपूर्ण भाजपमध्ये गदारोळ निर्माण होतो. एवढ्या वजनदार नेत्याच्या घरातून आलेला अर्ज आणि तोही थेट 3 प्रभागांतून. स्थानिक नेत्यांनी लावलेली वर्षानुवर्ष मेहनत एका झटक्यात धोक्यात गेल्याची भावना. मग प्रश्न असा की ही उमेदवारी फक्त अर्ज आहे की दिल्लीपर्यंत जाणारा दबदबा? आणि जर हा दबाव पक्षातच इतका असेल तर महापालिकेनंतर महापौरच्या शर्यतीत कुणाकडे वर चष्मा राहील? तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळं मी कोणाबद्दल बोलते. हेच आपण आज समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. तर मंडळी, सुरुवात करूया त्या घटनेपासून जिथून संपूर्ण शहरातल्या राजकारणाला वेगळं वळण मिळालं. धर्मिष्ठा चव्हाण, नवीन चेहरा पण नाव मात्र भारदस्त. गुजरातमध्ये ज्यांची चलती आहे अशा सी.आर. पाटील यांच्या त्या कन्या. पाटील म्हणजे मोदी शहा यांचं कोर सर्कल. अशा घराण्यातली व्यक्ती छत्रपती संभाजीनगरमध्येच उमेदवारी मागते, तेही एका प्रभागात नाही तर थेट 3 प्रभागातून. एक नक्षत्रवाडी, दुसरा उस्मानपुरा आणि तिसरा अजबनगर खोकडपुरा. हे छोटे मोठे प्रभाग नाहीत, ते भाजपचे पॉवर सेंटर्स आहेत, ज्या ठिकाणी स्थानिक नेते 5-6 वर्षांपासून गठ्ठा तयार करत बसले आहेत आणि अचानक दिल्लीशी थेट लाईन असलेलं नाव मध्ये येतं. शहरातल्या प्रत्येक इच्छुकाने एकच प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. आपल्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार की कुणीतरी वरून हात ठेवलेलं नाव थेट पॅराशूटने उतरवणार? सध्या 1142 अर्ज दाखल झालेले आहेत. ही संख्या काही साधी नाहीये. यात भाजपच्या दादा, काका, मामा शिफारसींचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे कुणाचा भाऊ, कुणाचा मामा, कुणाचा मित्र, सगळेजण उमेदवारीच्या शर्यतीत उतरलेत. भाजपने सुरुवातीला स्वबळावर लढणार असं जोरात सांगितलं. त्यामुळे वेगवेगळ्या समाज घटकांमधून इतका प्रतिसाद मिळाला की मुस्लिम बहुल प्रभागातूनही मोठ्या प्रमाणात अर्ज आले, जे भाजपसाठी नवीन समीकरणं आहेत. मुस्लिम प्रभाग 6, 13, 14 मधून अर्ज येणं हे स्वतःच राजकीय बदलाचे संकेत. दुसरीकडे N3, N4 या सिडकोच्या उच्चभ्रू भागातून तर 48 अर्ज फक्त एका प्रभागातून. म्हणजे भाजपमध्ये उमेदवारांची रेलचेल एवढी की निवडला कोण जाणार हेच खरं कोडे. पण या सगळ्यात एक गोष्ट स्पष्ट दिसली. स्थानिक नेतृत्वाच्या म्हणण्यावर बंधने नाहीतच. प्रत्येक जण म्हणतोय आम्हाला संधी मिळालीच पाहिजे आणि त्यामुळेच धर्मिष्ठा चव्हाण सारख्या वाईल्ड कार्ड एंट्रीला स्थानिक पदाधिकारी पसंती देतील का, की मनात नाराजीची जळफळाट ठेवून निवडणुकीच्या वेळी साईडला उभे राहतील? कारण इतिहास सांगतो भाजप शिस्तबद्ध पक्ष आहे, पण नाराजी दाबलेल्या स्वरूपात राहिली तर नुकसान मोठं होतं. आता इथून महायुतीच्या बाजूला वळूया. छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या महायुती होणार का? भाजप शिंदे गट एकत्र लढणार का? यावर वातावरण तापलेलं आहे. भाजपने आत्तापर्यंत महापौर आमचाच येणार असं ठामपणे सांगितलंय. पण जर महायुती झाली तर जागा वाटपात मोठा भाऊ कोण? भाजप म्हणताय आम्ही मोठे, शिंदे गट म्हणतो गेल्या निवडणुकीला आम्ही जास्त जागा लढवल्या होत्या आणि कार्यकर्त्यांना वाटतं दोन्ही पक्ष एकमेकांना मोठा दाखवण्याच्या नादात आम्हालाच कापतील. या शक्यतांमुळे दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांच्या पोटात गोळे पडलेत. शिंदे गटालाही आता भीती वाटते, जर बंडखोर उठले आणि जिंकले तर निवडून आल्यावर ते परत पक्षात येणारच, म्हणजे नुकसान अधिकृत उमेदवाराचेच. भाजपमध्येही हाच धोका. 1120 इच्छुक, त्यापैकी 50-60% नाराज झाले तर बंडखोरी अनिवार्य आहे. यात शिंदे गटाने अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. मुलाखती होणार, मग भाजपसोबत वाटाघाटी. सूत्रे सांगतात भाजपच्या जुन्या 23 जागा भाजपकडेच, शिवसेनेच्या जुन्या 29 जागा शिंदे गटाकडे. पण धर्मिष्ठा चव्हाण सारख्या नावामुळे हे गणित बदलू शकतं का? कारण पक्षाच्या वरच्या पातळीवरून दिलेले संकेत ते स्थानिक गणितांना उलथून टाकतात. आता खरी गंमत काय?
तर दरवेळी महापालिकेत सत्ता बदलते तेव्हा शहराला नवीन प्रयोग मिळतो, पण यावेळी सत्तेचा प्रयोग नाही तर स्वतःला पुढे ठेवण्याचा प्रयोग दिसतोय. महायुती झाल्यास शिंदे गट म्हणणार बरोबरीची वागणूक द्या, भाजप म्हणणार तुम्ही आमच्या इतकं योगदान दिलं का, आणि मध्ये कार्यकर्ते म्हणणार आम्हाला उमेदवारी द्या, बाकी तुम्ही भांडत बसा. या सगळ्या नाटकात धर्मिष्ठा चव्हाणचं नाव अचानक केंद्रस्थानी येतं. कारण एका शहरात उमेदवारी हवं असणं हा मुद्दा नसतो, पण वरच्या स्तरावर असलेल्या नात्यांमुळे वातावरण कसं बदलतं याचं हे जिवंत केस स्टडी आहे. अनेक स्थानिक इच्छुक आता म्हणतात आम्ही वर्षानुवर्ष लोकांमध्ये काम केलं, पण कुणी वरून येईल आणि आमचाच पत्ता कट. ही नाराजी पक्षासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. एकीकडे भाजप म्हणतं आमच्याकडे शिस्त आहे, उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी बंडखोरी होणार नाही, पण दुसरीकडे कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण सांगतो गोष्टी तितक्या सोप्या सुद्धा नाहीत. आणि या सर्व घडामोडींच्या शेवटी एक मोठा प्रश्न उभा राहतो, या सगळ्यांचा परिणाम महापालिका निवडणुकीवर काय पडणार. महायुती झाली तर जागा वाटपात राजकीय तापमान वाढणारच. महायुती नाही झाली तर भाजपच्या अंतर्गत स्पर्धेमुळे पक्षातच गोंधळ उडणार. आणि या दरम्यान धर्मिष्ठा चव्हाण सारख्या नावाच्या एंट्रीने स्थानिक नेतृत्वाचे संतुलन पूर्णपणे बिघडवले आहे. तर आता मोठा प्रश्न असा की उमेदवारी फक्त एका नेत्याच्या कन्येने केलेली मागणी आहे की यामागे सुरू झालाय छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर वरून नियंत्रण मिळवण्याचा मोठा डाव. आणि या डावाच्या शेवटी फायदा कुणाला मिळणार, भाजपला, शिंदे गटाला की अनपेक्षितपणे उद्या उभ्या राहणाऱ्या बंडखोरांना, हे जाणून घेण्यासाठी पुढील काही दिवसात राजकीय तापमान आणखीन चढणार आहे. आणि आम्ही त्या प्रत्येक वळणावर तुम्हाला माहिती देतच राहू. तत्पूर्वी तुम्हाला धर्मिष्ठा चव्हाण यांच्या उमेदवारीबद्दल काय वाटतंय कमेंटमधून आम्हाला नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.